नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या जवळपासची व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकलं असेल की राकेश झुनझुनवाला यांनी फक्त 5,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली आणि त्यानंतर त्यांनी शेअर बाजारामधून अमाप पैसा कमावला। शेअर मार्केटमधून पैशातून पैसा कमावला जाऊ शकतो, पण मग बहुतेक गुंतवणूकदार तोटा सहन केल्यानंतर यातनं बाहेर का पडतात? तर यामागे त्यांची स्वतःची चूक असते। मित्रांनो, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना चूक करण्याची एक संधी मिळते आणि मग तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन ही बक्कळ कमाई करू शकता। पण बरेच लोक पैसे कमवण्याच्या नादामध्ये नियम आणि जोखमीकडे दुर्लक्ष करतात किंवा विसरतात आणि नंतर तक्रार करत बसतात की त्यांना शेअर बाजारामध्ये मोठं नुकसान झालं। शेअर बाजारातील एक कटू सत्य म्हणजे की 90% अधिक किरकोळ विक्रेते शेअर बाजारामध्ये पैसे कमावू शकत नाहीत। प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदारानं शेअर बाजारामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी काही आकडेवारी लक्षात ठेवायला हवी। एक चांगली गोष्ट म्हणजे 10% किरकोळ गुंतवणूकदार पैसे कमावण्यामध्ये यशस्वी देखील होतात, कारण ते नियमांचं पालन करतात। आता शेअर बाजारातून करोडपती कसे बनवून घेऊ शकता हे आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बाजार म्हणजे काय, तो चालतो कसा, लोक शेअर बाजारातून पैसे कमावतात तरी कसे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। कारण शेअर बाजार म्हणजे पैसे कमावण्याची मशीन नाही। सध्याच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही घरी बसल्या बाजाराबद्दल ऑनलाईन माहिती सहज मिळवू शकता। त्यासाठी तुम्ही या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। फार चांगली माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। याशिवाय तुम्ही आर्थिक सल्लागाराची देखील मदत घेऊ शकता, जो तुम्हाला सुरुवातीला योग्य दिशा दाखवेल। त्यानंतर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवली पाहिजे असं बिलकुल नाही। बहुतेक लोक ही चूक करतात आणि आपली सगळी बचत ते बाजारामध्ये गुंतवतात, पण नंतर त्यांना बाजारातील चढ उतार हे सहन होत नाहीत। म्हणून छोट्या रकमेत गुंतवणूक केल्यास तुमचे आर्थिक नुकसान हे कमीत कमी होईल। सुरुवातीलाच खूप जास्त परताव्याचे लालच तुम्ही करू नका, कारण जास्त परताव्याच्या हव्यासापोटी लोक मूलभूतपणे मजबूत नसलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर अडकून बसतात। आणि म्हणूनच नेहमी अशा ब्ल्यू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा ज्या मूलभूतपणे मजबूत आहेत। जेव्हा तुमच्याकडे काही वर्षांचा अनुभव असेल तेव्हा तुम्ही काही धोका हा नक्कीच पत्करू शकता। तुम्ही छोट्या रकमेतनं सुरुवात करा, तेव्हा हळूहळू गुंतवणूक वाढवेल आणि तुमचा पोर्टफोलिओ हा संतुलित होईल। तुम्ही सतत बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता। बऱ्याचदा जे लोक बाजारामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करतात त्यांना याचा फायदा होतो। त्यानंतर बाजारामध्ये नव्याने आलेली लोक अनेकदा स्वस्त शेअर्सवरती लक्ष केंद्रित करतात आणि विनाकारण 10-15 रुपयांचे शेअर्स खरेदी करतात। मग किमती कमी झाल्यावरती त्यांची धाकधूक वाढते। त्यांना वाटतं की स्वस्त शेअर्समध्ये कमी गुंतवणूक करून जास्त पैसे कमावता येतील, पण हा विचार चुकीचा आहे। कंपनीची वाढ पाहून नेहमीच स्टॉक निवडा। पेनी स्टॉकची निवड करताना अत्यंत काळजी करायला हवी। त्यानंतर शेअर बाजार घसरताना कधीही घाबरू नका, तर संधीचा फायदा घ्या। कारण बऱ्याचदा किरकोळ गुंतवणूकदार पैसे कमावत असताना गुंतवणूक करत राहतात, परंतु जसजसे बाजार घसरू लागतो तसतसे किरकोळ गुंतवणूकदार हे घाबरू लागतात आणि नंतर मोठ्या नुकसानाच्या भीतीने स्वस्त किमतीमध्ये स्वतःचे शेअर्स विकून टाकतात। याउलट मोठे गुंतवणूकदार खरेदीसाठी घसरणीची वाट पाहतच असतात। मित्रांनो, शेअर बाजारातून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून तुम्ही गुंतवा आणि वेळोवेळी नफा एनकॅश करत जा। प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट म्हणजेच माहिती नसताना शेअर बाजारापासून दूर राहणं आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घेणं। देशातील मोठ्या गुंतवणूकदारांचं अनुसरण करून त्यांचं म्हणणं तुम्ही गांभीर्याने घ्यायला हवं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजारामधनं तुम्ही श्रीमंत होऊ शकता, परंतु तुम्हाला त्यासाठी काही नियम पाळणं हे फार गरजेचं असतं। स्वतःचं रिस्क मॅनेजमेंट ठेवणं हे प्रचंड गरजेचं असतं। अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।